दिवसांपासून पाक लष्कराच्या चौक्यांमधून गोळीबार, नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांमधून गोळीबार, भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर. जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये स्थानिकांवर गोळीबार, एका नागरिकाचा मृत्यू, अतिरेक्यांकडून काश्मीरच्या स्थानिक नागरिकांवर गोळीबार. गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएकडे. आज हल्ला प्रकरणी एफआयआर दाखल करणार. यापूर्वी जम्मू आणि काश्मीर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई सुरू. आतापर्यंत 10 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त. कुपवाडा, पुलवामा, त्राल, बिजबेहरा आणि शोपियान या भागात कारवाई. दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ, मन की बात मधून मोदींचा पाकला इशारा. दहशतवादी हल्ल्याची दृश्य पाहून प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलंय. पीडित कुटुंबियांना न्याय देणार, भारतीयांना मोदींचं आश्वासन. एकही पाकिस्तानी नागरिक राज्यात राहणार नाही. राज्यात असणारे सर्व पाकिस्तानी सापडले, कुणी हरवलेलं नाही. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. आरएसएसच्या कोर ग्रुपची आज दिल्लीत बैठक. सरसंघचालक मोहन भागवत सहकार्यवाहक बैठकीत उपस्थित राहणार. पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर संघाचे वरिष्ठ अधिकारी प्रथमच एकत्र. भारताने एकदा पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते. भुट्टोनं बोलण्याआधी विचार करावा, इतिहास वाचावा. पाकिस्तानच्या बिलावल भुट्टोच्या वक्तव्यानंतर भाजपच्या सुकांता मजुमदार यांचं जोरदार प्रत्युत्तर. पाणी थांबवलं तर 130 अण्वस्त्र तयार आहेत. पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांची भारताला धमकी. पाणी थांबवलं तर युद्धासाठी तयार रहा, हनीफ अब्बासीची उघड धमकी. चीनच्या राजदूतानं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली. चीनचा राजदूत जियांग जिडोंग यानं मोहम्मद इशाकदारची भेट घेतली. काश्मीरमध्ये मोठं कॉम्बिंग ऑपरेशन. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलं. गेल्या 2 दशकातील ही सर्वात मोठी कारवाई. पहलगाममध्ये पर्यटक नसल्यानं अनेक व्यावसायिकांची दुकानं बंद. दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाम अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. जम्मू काश्मीरमध्ये नागरिकांकडून बंकरची स्वच्छता. लाईन ऑफ कंट्रोल शेजारील नागरिकांकडून सुरक्षेची तयारी. हल्ला झाल्यास सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांच्या उपाययोजना सुरू. पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व आरोग्य कर्मचारी हाय अलर्टवर. झेलम व्हॅली आणि लिपा व्हॅलीतील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द. पाकने गोळीबार करून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर भारतीय लष्कराचं चोख प्रत्युत्तर. महाराष्ट्रातील 55 पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याची नोटीस. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भारत सोडण्याची नोटीस जारी. भारत सोडण्यासाठी पाक नागरिकांची अटारी बॉर्डरवर गर्दी. अटारी बॉर्डरवर वाहनांच्या रांगा. दरम्यान मेडिकल व्हिसा असणाऱ्या पाक नागरिक 29 एप्रिलपर्यंत भारतात थांबण्याची मुदत. भारतीय सीमेवर पाकिस्तानचं सैन्य स्वयंचलित हवित्झर तोफांसह तैनात. पाकिस्तान तेल कंपन्यांना डिझेल स्टॉक करण्याच्या सूचना दिल्या. हवाई दलाला इंधन सुरक्षित ठेवण्याच्या सूचना. हायस्पीड डिझेल आणि जेट इंधन स्टॉक करण्यावर भर. भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात अँटी शिप चाचणी. समुद्रातून दूरवर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी. अटारी सीमेवर बीटिंग द रिट्रीट. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण. भारत पाकिस्तान सीमेवर तणावाची चिन्ह. आसामच्या गोलाघाटमधील एका महिलेला वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटक. देशविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी महिलेला गुवाहाटीमधून अटक. गुवाहाटीतील पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. भारत सरकारवर पूर्ण विश्वास. सरकार जो निर्णय घेईन त्याला मी मनापासून पाठिंबा देईल. पहलगाम हल्ल्यावर संगीतकार रिकी केज यांची प्रतिक्रिया. डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कौतुकाचे आणि आभाराच्या बॅनरवरून शिंदे ठाकरे गटात जोरदार जुंपली. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांना सुरक्षित आणल्याबद्दल शिंदेंचे आभार मानणारे बॅनर डोंबिवलीत झळकले. आपला विचार बाळासाहेब ठाकरे, आपला पक्ष शिवसेना. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सूचक ट्विट. पोलिसांबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर संजय गायकवाडांकडून दिलगिरी व्यक्त. माझं वक्तव्य स्थानिक पोलिसांबाबत ओघाओघाने महाराष्ट्र पोलिसांचा उल्लेख झाला. गायकवाडांची सारवासारव. संतोष देशमुख यांच्या घरी गेलेल्या रत्नागिरीतील त्या मानसिक रुग्ण असलेल्या महिलेची रत्नागिरी पोलीस चौकशी करणार. खेडशी गावातील महिला धनंजय देशमुख यांना भेटल्या होत्या. फरार आरोपी कृष्णा आंधळे संदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचा केला होता दावा. ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे वर्ग. तपासाला गती मिळण्याची शक्यता. दरम्यान ज्ञानराधा प्रकरणातच लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खडे निलंबित. आमचं हक्काचं पाणी आम्हाला ठेवा, उरलेलं पाणी वळवा. डिंभे धरणाचं पाणी अहिल्यानगरला देण्याचा काही लोकांचा विचार. हक्काचं पाणी शाबूत राहण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू. दिलीप वळसे पाटलांचं वक्तव्य.
गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील निवडणूक काँग्रेस लढेल. काँग्रेस आमदार नाना पटोले यांचे संकेत. सहकार क्षेत्रातील निवडणुकी काँग्रेसनं कंबर कसली. बाजार समितीत उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात घसरण. कांद्यांचे सरासरी बाजारभाव 800 रुपयांपर्यंत कोसळले. कांद्याला 1000 रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या माजलगाव आगाराच्या ताफ्यात नवीन 5 लालपरी दाखल. आमदार प्रकाश सोळंकेंच्या हस्ते बसेसचं लोकार्पण. कोल्हापूर नागपूर विमानसेवा 15 मे पासून सुरू होणार. स्टार एअरवेजकडून आठवड्यातून 5 दिवस सेवा. भाजप खासदार धनंजय महाडिकांची माहिती. नागपूर ते कोल्हापूर विमानानं 1.5 तासांचा प्रवास. कोल्हापूरच्या कुरुंदवाड शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी सर्वपक्षीय कृती समितीचं घंटानाद आंदोलन. दरम्यान पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळेपर्यंत आंदोलन स्थगित न करण्याचा निर्धार. सर्वपक्षीय कृती समितीचा निर्धार. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये तरुणानं पती पत्नीसह त्यांच्या मुलावर केला कैचीनं हल्ला. गंभीर जखमी झालेल्या पतीचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी. पत्नीला किरकोळ दुखापत. चिराग सोनी असं हल्लेखोर तरुणाचं नाव. पुण्याच्या भोरमधील नांदगावात ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याची घटना. ट्रान्सफॉर्मरला आग लागल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. ट्रान्सफॉर्मरकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. गोरेगाव शहरात शासकीय धान घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग. आगीवर नियंत्रण. कुठलीही जीवितहानी नाही. मध्ये लग्न सोहळा आटोपून गावी परत जाणाऱ्या टेम्पोचा अपघात. किनगावजवळ टेम्पो अचानक पलटी. 15 वर्षीय मुलाचा मृत्यू तर 38 जण जखमी. जळगावात सोनसाखळीची चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 32 ग्रॅम वजनाचं सोनं जप्त. आरोपीकडून 3 गुन्ह्यांची उकल. जळगावात हरवलेली आणि पळून गेलेल्या 41 मुलांना पालकांच्या स्वाधीन केलं. महिला पोलीस तसेच कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाची कामगिरी. गोंदियाच्या पांढरा बोडीतील घरफोडी प्रकरणातील आरोपींना अटक. आरोपींकडून 1,66,000चा मुद्देमाल हस्तगत. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. सांगलीतील अवैध गॅस रिफिलिंग दुकानावर छापा. एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाकडून अटक. आरोपीकडून 22,000चा मुद्देमाल जप्त. सोलापूरच्या कुर्डुवाडीतील फन गेम आर्थिक फसवणूक प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. रकमेची व्याप्ती मोठी असून तपासाला गती मिळत नसल्यानं तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग. सांगली आणि मिरज शासकीय रुग्णालयाला 4,68,00,000चा दंड. प्रदूषण केल्याप्रकरणी हरित न्यायालयाकडून 4,68,00,000चा दंड. प्रदूषण होत असल्याची याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाकडून दंड. परभणी, यवतमाळ, अमरावती, गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. विदर्भात 28 तारखेपर्यंत गारपिटीचा इशारा. लातूरच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस. अनेक भागातील विद्युत पुरवठा रात्री खंडित. पिकांचं नुकसान. पुण्यातील निमसाखरमधून वाहणारी नीरा नदी कोरडी ठाक. इंदापूर आणि माळशिरसमध्ये पिकं पाण्याअभावी धोक्यात. नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये चिंता. बीडच्या बिंदुसरा डॅममधील पाणी पातळीत प्रचंड घट. बिंदुसरा नदीपात्र कोरडं ठाक पडलंय. पाण्याच्या कमतरतेमुळे पाणीबाणीचं संकट. अमरावती जिल्ह्यातील 84 गावात पाणीबाणी. तात्पुरत्या उपाययोजनांवर प्रशासनाचा भर. 18 टँकर आणि अधिगृहीत केलेल्या 55 विहिरींद्वारे तहानलेल्या गावांना पाणी पुरवठा सुरू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा. एमआयडीसी परिसरातील टंचाईग्रस्त गावातून पाण्याची मागणी वाढली. उद्योगांचं 6 MLD पाणी घटलं. प्रशासनाकडे पाण्याचा प्रश्न निकाली लावण्याची मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला निळवंडे धरणातून पाणी सोडल्यानं मोठा दिलासा. निळवंडे धरणाच्या कालव्यातून जिल्ह्यातील 6 तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचणार. नाशिक जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र. नाग्यासाक्या धरणातील पाणीसाठा संपुष्टात. शेती, सिंचन आणि पाणी टंचाईच्या समस्या जाणवण्याची शक्यता. नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरण. उकाड्यापासून नागपूरकरांना काहीसा दिलासा तर विदर्भाच्या काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. परळीतील मेहरूगिरी डोंगर माथ्यावर वाढत्या तापमानाचा वन्य प्राण्यांना फटका. पाण्याची कुठलीही सोय नसल्यानं वन्य प्राण्यांचं मानवी वस्तीकडे स्थलांतर. जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला. धाराशिवच्या कळंब शहरातील मांजरा नदीकाठी मृत माशांचा खच. जलप्रदूषणामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा संशय. लातूरच्या घोणसीमधील शिवारात हरणाचे पाडस पाण्याच्या शोधात विहिरीत पडल्याची घटना. प्राणीमित्र आशिष कल्लुरेंनी पाडसाला विहिरीतून बाहेर काढलं. पाण्यासाठी प्राण्यांची भटकंती सुरू. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यात मानवी वस्तीत शिरला रानगवा. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. संध्याकाळी 7:30च्या सुमारास रानगव्याचा मुक्त संचार. हिंगोलीतील पांगरा गावातील शेतकऱ्यानं पपईच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवत बाग भुईसपाट केली. पपईला पाणी आणि भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल शेतकऱ्यानं 1 एकरवरील बाग नष्ट केली.